हा क्लॅरिटी विथली जरा वेगळाच आनंद येतो. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्म सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आहे शनिवार, आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अजून काय देऊ शकतो? प्रसन्न वातावरण आहे. वातावरण असं आहे की नाही का, थंड आहे. कालपासून परवा 13 त्रास असली गरमी होती. काल जरा बरं होतं, आज जरा ठीक आहे ना. ती यावेळेस आता किती वाजलं बघा, 7:47, 8 वाजले. 7लाच असं गरम होतं ना. आज जरा बरं आहे. असं वाटतंय संध्याकाळी एखाद्या वेळेस पाऊस येऊ शकतो. काल बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, पण आज स्वारगेटच्या आसपास नियरबाय नाही झालं. ठीक आहे. तर चला, CNG भरले 300चं. टार्गेट आपल्या 1700 रुपयाचं. आणि काल छोटं झालं ना, ब्लॉग मोठा झाला पण काम छोटं झालं. पण टार्गेट आपलं अचीव केलं आहे. आपलं फक्त मेंटेनन्स नाही काढलं. जमलं तर आज काढू, बघू आता काय होऊ शकतं आपल्या काय. काल CNG सगळं संपवलेलं, आज भरले 300चं. 300च्या वर चाललेलं. म्हटलं थांबा, बास 300 बाद झालं. कारण एवढं काम होत नाही. पण पहिलं 300चं होतं का बघू, ते संपू मग पुढं बघू आहे ना. तर चला सुरू करूया. आणि आय होप एखादी कालसारखी डायरेक्ट 400-500ची सिक्सर बसावं. ते बालाजीनगरचं कस्टमर बरं काय. आणि 400 रुपयाची ऑर्डर होती 9 वाजता. बरं तिथं त्याच टायमिंगला आपल्याला कसं जमणार नाही का. बघू काय 400ची मारा किंवा 100-100च्या 4 मारा, काय फरक पडतो. 2-3 किलोमीटर इकडं तिकडं थोडासा वेळ जाईल, ठीक आहे. पण होतंय ते महत्त्वाचं आहे. तर जी पडेल ती ऑर्डर उचलायची आणि पटपट 1700 रुपये करण्याचा प्रयत्न करायचा. पहिलं 1000 रुपये करूयात. चला, पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला उबरची. आणि ऑर्डर द्यायची होती कुठे आपण आत्ता मुक्तांगण स्कूलच्या इथं, जे की मीटरने 95 झाले. आणि रॅप उबरला 86 रुपये दाखवते. बघा किती फरक पडतोय ना. मग मीटर बेस्ट आहे. तर चला आता, आय होप एखादी इथनं ऑर्डर पडावी. जर पडली तर ठीक आहे, नाही तर इथनं जाऊया आपण स्वारगेटला. स्वारगेटवरनं पडणार भाऊ. 5 मिनटं थांबायचं, 5 मिनटात. तर मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर स्वारगेटला जाऊन आलो आपण. स्वारगेटला 15-20 मिनटं थांबलो. जो ऑर्डर पडला तिथनं परत बालाजीनगरला आलो. बालाजीनगर म्हणजे आपल्या एरियात आल्यावर आपल्याला ऑर्डर पडली MITची. आणि आता आपण आहोत MIT कॉलेजचे इकडं. हे आहे खाऊगाव MITची. आणि पलीकडं आहे MIT. तर लय वेळ वाया गेला माझा, तासभर वाया गेला एवढ्या ह्याच्यात. शेवटी आता इथनं बघू काय टाकायचं. लय वेळ वाया गेला. 100-200 रुपये धंदा झाला सर तासभरात. 200चं तर जर आरामशीर झाला असतं तासभरात. असं काय हरकत नाही, खालीवर होत राहतं. स्वारगेटला आज ऑर्डर नाही भेटले. मला वाटलं भेटेल, पण नाही भेटले. मग डोकं चालवलं 15-20 मिनिटांनी. म्हटलं भेटेल मीटरचं कोण ना कोण भेटेल, पण नाही भेटलं. ठीक आहे, काय हरकत नाही. नशीब डोकं चालवलं, घराकडे गेलो तर ऑर्डर भेटली. आता MITवरनं कुठं पडायला माहीत नाही आहे. एक 10 मिनटं थांबणार इथं, नाही तर इथं मी लोकेशन चेंज. म्हणून मी सांगत असतो नेहमी की 10 मिनटं लोकेशन चेंज करा. तर बघत आहे इथनं ऑर्डर पडते का नाही. चला, वाजल्यात तर 9:28. 9:40 पण इथं थांबूया, मग चालूया. तर मित्रांनो, MITपासून मला वाटतं टेक नाही घेतला, लक्षात नाही राहत नाही का. तर MITवरनं एक अर्धा तास बसल्यानंतर सदाशिवपेठला ऑर्डर पडले. तिकडनं कुठं पडली आठवण आता. आणि तिकडनं मग इकडं तर आपण महाळून गेला आणि ऑर्डर पडली आपल्याला. तर मित्रांनो, हे काय कोणाची हे रिटेलचे भारी फ्रॉड कॉल आल्यावरती हे असं दाखवतात, स्पॅम कॉल म्हणून. तर मगाशी जी ऑर्डर पडलेली ती आपल्याला संचितला द्यायची होती, पण त्यांचं चुकीचा ॲड्रेस पडला, त्यामुळे ते औंधमध्ये उतरले. आणि उघडतं एवढं ना, मगाशी म्हणलेलं मी नाही का, बरं वाटतं आता एवढं उघडतं की काय सांगू. केवढं उघडतं, लय उघडतं. 12 अजून 15 मिनटं झाल्यात. आणि टोटल 700 रुपये झाल्यात. औंधमध्ये आपण आता जेवण जस्ट झालेले. मग आता बघूया कुठं तरी झाडाखाली बसूया आणि जी पडेल ती ऑर्डर उचलूया. ॲटलीस्ट 100ची तरी पडली तर बरं होईल असं वाटतं. पण ठीक आहे, आता जी पडेल ती उचलायला लागेल. 700 झाल्यात. अरे बापरे, अजून 1000 रुपये करायच्यात. खूप मोठं टार्गेट आहे. आणि ते 12-16 झालं होऊ शकतं, काय हातात नाही. फक्त बॅक टू बॅक पडलं तर होऊ शकतं, फक्त पडलं पाहिजे. बघू आता काय होतं. काय एखादं 500ची पडली दिवस पाहू. आपण आत्ता आलो आहोत युनिव्हर्सिटीला. हे आहे पुणे युनिव्हर्सिटी. आणि इथं म्हणलं झाड भेटलंय, तर म्हणलं बसा इथंच, कुठं लांब जाता.
तर आत्ताची जी ऑर्डर होती ती ओलाची ऑर्डर होती, बिना सबस्क्रिप्शन घेता भाऊ ऑर्डर पडली. जर सबस्क्रिप्शन घेतले असते तर सकाळपासून लय ऑर्डर पडले असतं, ते काय हरकत नाही. उबर देते आपल्याला, असं बिन तसं बी काय आपल्याला ओला ह्यालाच न्यायचं आहे, मीटरनीच न्यायचं आहे. तर सीन असता असं आहे की 169 रुपये दाखवते ह्याला 10 किलोमीटरला, जे की ठीक आहे 170 रुपये होतात. पण मीटरने आणले 175 झाले, 5 रुपयाचा फरक पडला का तर सिग्नल. तर कोणाचा असा विचार असतो की नाही का ओला बरोबर देते पैसे भाऊ, पण सिग्नलचे पैसे खातोय ना. 5-5 रुपये दिवसातनं 10 ऑर्डर मारले तरी किती होतात? चहा पाणीचं निघते का नाही विषय, जेवणाचा निघतोय, त्यात थोडंफार अजून तुला टाकून होईल जेवणाचा विषय. 60-70 रुपये होते जेवण, रोज मी करतो, मला माहीत नाही का आता. तर सांगायचं एवढंच की ओला असो, उबेर असो, रॅपिड असो, कोणी काय असो, मीटरने न्यायचं म्हणजे मीटरने न्यायचं, जेणेकरून आपलाही फायदा होईल, कस्टमरचाही फायदा होईल. हे कस्टमरचे काय फायदे आहेत मी ते ऑलरेडी सांगितले, आपला काय फायदा हेही सांगितलं आहे. तर आता आपण युनिव्हर्सिटीला आहोत आणि आय होप इथनं एखादी अजून 200ची पडाव म्हणजे 1000 रुपयाची लेवल होईल. वाजल्यात 1:11. तर बघू किती वेळ लागतं अजून, किती नाही चालू आलं. तर मित्रांनो टोटल आतापर्यंत 1000 रुपये आल्यात. आपण आहे विश्रांतवाडीच्या थोडे पुढे, वाजल्यात 2:07. 2000 रुपये 12 वाजता आल्यापर्यंत 2 वाजता होतं, 2 तास लेट. सकाळी 1 तास वाया गेला समजलं, नंतर 1 तास कुठं गेलो आहे. ऑर्डरच म्हणजे 15-15 मिनिटांनी 10-10 मिनिटांनी कधी कधी पडली, 1 तास इकडे तिकडे कधी पडतं कधी होत नाही, काय होत नाही काय विषय नाही. तर टोटल एंड ऑफ द डे अजून 700 रुपये करायचे आहेत. तशी आपली दिहाडी निघाली, आज आम्ही मेंटेनन्स करायचं आहे. तर बघू 700 रुपये करायला किती वेळ लागते किती नाही. आता एक सोसायटीत सोडलं एका कस्टमरला आणि तिथं बाहेर आलो तर एक झाडं दिसलं, म्हटलं इथंच थांबा, सावली. झाडाखाली थांबलं तर ओके, काही प्रॉब्लेम नाही, पण झाडापासून जसं पुढं जाऊ किंवा कुठं सावली नसेल तिथं थांबलो ना, आपल्याला वाटतं होडी गेगा होत्या बा, झाड आहे बाबा. त्यामुळे म्हणते झाडं लावा. तर बघू आता कुठली ऑर्डर पडते कुठली नाही, नेक्स्ट जी पडेल तू उचलायची. तर मित्रांनो आपण आत्ता कुठं आहोत? आपण आलो आहोत कोंडव्याला स्टेशनला होतो. स्टेशनवरनं डायरेक्ट 200 रुपयांनी घेऊन आलो इकडं मीटरने. पाटणला दुखत आहे अजून, मला वाटलं झालं असेल 1700 रुपये, पण अजून 115 रुपये कमी आहे. आता आहे न्यू एव्हरग्रीन बेकरीच्या ऑपोजिटला, हे आहे न्यू एव्हरग्रीन बेकरी. इथं थांबलं तर आय होप इथनं एखादी पडावी. लय हातपाय दुखत, नको वाटतंय, पण एकदा बोलणं करायचं म्हणजे करायचं, मग करतोच. त्यामुळेच व्हिडिओ बनवतो मी, जेणेकरून मी मधून निघून न जावं, जेणेकरून आपलं कामाची पद्धत राहावी नाही का, टार्गेट कंप्लीट हवं. त्यामुळं व्हिडिओ बनवतो. चुका होऊ नये आयुष्यात, हे चूक आहे. जर मी इथनं आता निघून गेलो तर चूक आहे, कारण आपले हे टार्गेट आहे. हे जर केलं नाही तर हप्त्याला प्रॉब्लेम येईल, त्यामुळे मला करावंच लागेल. 115 रुपये मिनिमम, जास्त केलं तर आपलाच फायदा आहे, पण मला वाटतं जास्त करू शकतो. 117ने पडली रेल्वे स्टेशन, तिकडनंच आलेलं आहे आता, तिकडं नको मला. आता मला इथं ना कात्रज बित्रज पडली किंवा बालाजीनगर, स्वारगेट पण ठीक आहे. स्वारगेटवरनं परत कात्रज केलं तरी चालतंय. उगाच 100 रुपयासाठी तिकडे जाऊन परत तिकडे परवडत नाही. 100 ना होत, तसं ट्रॅफिक लागलं आहे मला. आता 200 होतं, पण नॉर्मली 170-180 होतं, पण ट्रॅफिक जाम बीम असेल तर मग 10-20 वाढतो. असो, काय हरकत नाही. आय होप एखादी घराकडेच पडावी. तर मित्रांनो लोकल हे असतात नाही का, डेंजर असतात. मला एक आता पार्किंगला एकाला सोडलं ओलाला, आणि येताना 20-30 रुपयाचं नाही का हे झालं, शीट बरं झालं. म्हणजे आता काय ओलाला पडणार आपल्या हिशोबाने. बालाजीनगरला 2-3 जणांना सोडला, तर त्यांनी 20ची नोट फाटलेली दिली. त्यांना म्हणलं नाही चालत, नाही चालतं म्हणलं. मग माझ्याकडे 5चा स्टॉक लावतो, त्यांना 10 इस्टोर, म्हणलं 5च माझ्याकडे. असं कसं म्हणले, म्हणजे म्हटलं 10ची, बरं 10ची काढून दिली. म्हणजे बघा होते त्यांच्याकडे, पण मुद्दामून 20ची नोट खपवायला मला येण्यात काढतो. पण मी आता दोन्हीला येण्यात काढतो, पण मला येण्यात काढतो का. असं काय हरकत नाही. पद्मावती पैसे टेक घेणार होतो, पण तिला सांगायचं होतं की 15 रुपये कमी पडतात टार्गेटला. माझं 30 रुपये झाले, म्हटलं 15 रुपये जास्तच झालेत. आणि वाजल्यात 4:54, 5 वाजायला आल्यात, आणि आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. म्हटलं कोण थांबतंय, चला तर आजचा ब्लॉग इथं संपला. भेटत नाही ब्लॉगमध्ये, तोपर्यंत